स्थानिक प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील 5व्या आणि 6व्या मार्गाच्या बांधकामामुळे आता गोरेगाव CSMची लोकल ट्रेन सेवा पुढील 3 महिन्यांसाठी बंद राहणार. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सेनेला पाठिंबा दिला, ज्यामुळे आता महायुती आणखी मजबूत झाली आहे. प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मनमानी भाडे धोरणे आणि बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांचा निषेध करत महाराष्ट्रातील ओला, उबर आणि रॅपिडो चालक 7 फेब्रुवारी रोजी संपावर जातील. होळीसाठी त्यांच्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वेने आता एक मोठी घोषणा केली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी मुंबईसह देशभरात 1410हून अधिक विशेष गाड्या आता चालवल्या जातील. अजित पवारांचा देवगिरी बंगला आता सुनेत्रा पवार यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने असे आदेश जारी केले आहेत. 32 तासांच्या वाहतूक कोंडीनंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला आहे. भोर घाटाजवळ सकाळी वाहन बिघाडामुळे वाहतूक पुन्हा ठप्प झाली. राज्य सरकारचा मोठा निर्णय. मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये प्रदूषणमुक्त वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 600 इलेक्ट्रिक बस आता सेवेत येतील. भाजपा BMC महापौर पदासाठी चर्चा तीव्र करत आहे. राजश्री शिरवडकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर या शर्यतीत आघाडीवर आहेत, ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणमध्ये 15 फूट लांबीचा अजगर आढळल्याने आता खळबळ उडाली आहे. सर्पप्रेमींनी सापाला वाचवले आहे. शिवसेनेच्या AIMIM सोबतच्या गुप्त बैठकीमुळे आता उपमहापौर पदाच्या समर्थनाचे संकेत वाढले आहेत. मालेगावमध्ये अशांतता निर्माण झाली. मालाडमध्ये 47 वर्षीय आरोपी सुनील शंकर पवारने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचे अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी आता तुरुंगात आहे. नवी मुंबईतील CBD सेक्टर 8 मध्ये बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. रहिवाशांनी बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी केली. भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या स्वच्छतागृहात एका महाविद्यालयीन विद्यार्थीने आत्महत्या प्रयत्न केला आणि तिचे मनगट कापले. पोलिसांनी दरवाजा तोडून तिला वाचवले. परळीमध्ये झोपडपट्टी पुनर्वासाच्या नावाखाली पंपिंग स्टेशनच्या जमिनीवर बेकायदेशीर इमारती बांधल्या गेल्या आहेत. पालिकेने बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे आदेश दिले. पांडू पश्चिमेकडील माता रमाबाई नगरमध्ये गटारांचे पाणी घरात शिरत आहे. नगरसेवक राजोल पाटील यांनी BMCकडे नवीन पाईपलाईनची मागणी केली, ज्यामुळे आता स्थानिक रहिवाशांचा त्रास वाढला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री एका तरुणीवर क्रूर बलात्कार करण्यात आला, ज्यामुळे व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. AK-47 आणि SLR शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत. पुण्यात पत्नीने फेसबुकवर लाईव्ह करून सोडून दिल्याने एका स्थलांतरित तरुणाने आत्महत्या केली. मृताचे नाव केशरी प्रसाद साहू असे आहे. मुंबईतील सोने आणि चांदीच्या किमतीत बदल. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 1,39,650 रुपये झाली, तर चांदीच्या किमतीत 2,75,000 रुपये प्रति किलो झाली. नवी मुंबईत गणेश नाईक यांचे मोठे विधान. महापालिकेच्या फालतू खर्चाची आणि गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल. पालघर बांधकाम परवाना प्रकरणात SIT आणि न्यायालयीन चौकशीची मागणी करण्यात आली.